आता आपण क्वेश्चन नंबर 11 सोडूया. In triangle ABC, angle BAC equal to 90 degree. Segment BL and segment CM are medians of triangle ABC. Then prove that 4 in the bracket BL square plus CM square bracket close equal to 5BC square. आता हा बी एल आणि सी एम मीडियन्स आहेत, म्हणजे काय होणार आहे, बी एम इक्वल टू ए एम होणार आहे आणि बी एल ही मीडियन असताना सी एल इक्वल टू ए एल होणार आहे. त्याआधी आपण लिहून घेऊया. त्याच्या अगोदर आपण गिवन इन्फॉर्मेशन काय आहे ती लिहून घ्या. इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी ए सी इक्वल टू 90 डिग्री. सेगमेंट बी एल अँड सेगमेंट सी एम आर मीडियन्स ऑफ ट्रायंगल ए बी सी. Prove 4 in the bracket BL square plus CM square equal to 5BC square. प्रूफ करायचं आहे आपल्याला. इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट बी एल इज अ मीडियन देअरफॉर सी एल इक्वल टू ए एल इक्वल टू हाफ ए सी. आपण सी एल ए एल इक्वल आहे, पण मग ते इक्वल म्हणजे किती आहे, तर ते किती आहेत, हाफ ए सी आहेत. आपलं आता सी एल लिहायचं असेल तर आपण हाफ ए सी लिहिलं तरी चालणार आहे. त्या पद्धतीने आपण हे स्टेटमेंट करून घेतलेलं आहे. सेगमेंट सी एम इज अ मीडियन देअरफॉर ए एम इक्वल टू बी एम इक्वल टू हाफ ए बी. Triangle BAC is a right angle. Therefore, by Pythagoras theorem, BC square equal to AB square plus AC square. हे आपलं स्टेटमेंट नंबर 1 आहे. इन ट्रायंगल MAC, आता जर का BAC हा 90 डिग्री आहे तर MAC हा सुद्धा 90 डिग्री येणार आहे. म्हणून आपण बाय पायथागोरस थेरम लिहून घेतलेला आहे. MC स्क्वेअर इक्वल टू हाफ ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. हाफ ए बी स्क्वेअर आपण का म्हटलेलं आहे, ए एम लिहायचं आहे. आपण अगोदर सांगितलेलं आहे ए एम म्हणजे किती आहे, हाफ ए बी. मग आपण इथे लिहून घेतलं हाफ ए बी द होल स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. आता हाफ ए बीचा प्लस स्क्वेअर लिहायचं म्हणजे तो किती होईल, 1चा 1 येईल आणि 2चा 4 येईल, म्हणजे 1/4 ऑफ ए बी स्क्वेअर. एम सी स्क्वेअर इज इक्वल टू 1/4 ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. आता आपण ह्याला मल्टिप्लाय बाय 4 करूया, म्हणजे काय होईल, 4 सी एम स्क्वेअर किंवा 4 एम सी स्क्वेअर इज इक्वल टू, आता हा 1/4 होता, 1/4ला आपण मल्टिप्लाय बाय 4 केल्यानंतर काय आन्सर येणार आहे आपलं, बघूया आपण. इथे आपल्याला करून दाखवायचं नाही आहे, पण आपला समजावं म्हणून इथे आपण लिहून घेऊया. म्हणजे मग काय होईल, कट होतील. काय राहील, फक्त ए बी स्क्वेअर राहील. बरोबर आहे, तोच आपण लिहून घेतलेला आहे इथे ए बी स्क्वेअर. म्हणजे आपल्याला काय आन्सर राहिलं, 4 सी एम स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर इंटू इथे ए सी स्क्वेअरच होता, मग 4 ए सी स्क्वेअर. हे आपलं जरा स्टेटमेंट नंबर 2. इन ट्रायंगल बी ए एल अँगल बी ए एल इक्वल टू 90 डिग्री. आता बघूया बी ए एल. आधी आपण हा घेतला होता, आता आपण हा घेतला, तरीसुद्धा ए काय राहिल्या 90 डिग्री. म्हणजे पुन्हा परत काय लागणार आहे, आपलं पायथागोरस थेरमच लागणार आहे. बी एल स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर आणि ए एल स्क्वेअर. तर ए एल स्क्वेअरला आपण काय म्हटलं होतं, ए एलला हाफ ए सी म्हणजे आपण लिहून घेतलेलं आहे हाफ ए सी द होल स्क्वेअर. आता हाफ ए सी द होल स्क्वेअरचा आन्सर काय आलेला आहे, 1/4 ए सी स्क्वेअर. मग आता आपण ह्याला पण मल्टिप्लाय बाय 4 करून घेतलं आहे. 4 बी एल स्क्वेअर इज इक्वल टू 4 ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. ह्याच्यासारखंच इथे आपण ए सी लिहिलं. तर काय होईल, हे 4 कट होतील आणि काय येईल, ए सी स्क्वेअर आन्सर येईल. आता आपण काय केलेलं आहे, या स्टेटमेंट्सनं नंबर्स दिलेले आहेत 3, मग याच्याला 2 आणि ह्याच्याला 3. आता ॲट 2 अँड 3 काय झालेलं आहे, 4 सी एम स्क्वेअर प्लस 4 बी एल स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस 4 ए सी स्क्वेअर प्लस 4 ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. ओके,
आता आपण काय लिहून घेतलेलं आहे त्यांना आपण प्लस करून घेऊया. AB² प्लस 4AB² म्हणजे 5AB², 4AC² प्लस AC² म्हणजे 5AC². हे काय झालेले आहेत 4CM² प्लस 4BL². मग 4 जो आहे तो कॉमनमध्ये काढला आणि लिहून घेतलं CM² प्लस BL². आता आहे AB² प्लस AC². आपण सुरुवातीला पूर्ण ट्रायंगल घेतलेला होता ते आपण म्हणालो होतो त्याला BC² इज इक्वल टू AB² प्लस AC². तर ते लिहिलेलं आहे AB² प्लस AC². मग तर आपण काय म्हणालो होतो इक्वल टू 4BC² होता. मग इथे तोच लिहून घेतलेला आहे 5 कॉमनमधले लिहून घेतलेले आहेत AB² प्लस AC²च्या ऐवजी लिहिलं आपण BC². स्टेटमेंट काय झालं देअरफॉर 4 इन द ब्रॅकेट CM² प्लस BL² इक्वल टू 5BC² फ्रॉम 1चा BC² आपण इथे घेतला आणि त्याच्यानंतर आपल्याला आवडतं वाक्य आहे ते लिहायचं आहे. हेन्स प्रूव्ह.